स्वागत आहे मित्रांनो माझ्या या ब्लॉग मध्ये. मित्रांनो सकाळी लवकर उठलो राव, आंघोळ केली, दुकानावर गेलो, राडा बिरवडला, पण मला काय शूटिंग घेता आली नाही. लय भूक लागली, आग पडली, आशिकला घेतला, म्हणलं चल आपण काहीतरी खाऊ. मग काय आठवलं मॅगझिन चौकात आपल्या मित्राचंच आहे वडापावचं, जबरदस्त गेलो ना राव. लय दिवसापासून भाऊ मला म्हणत होता ये ना, मला काय वेळच भेटला नाही. SP वडेवाले गेलो, वडापाव खाल्ला राव, नाथखुळा टेस्ट. आयुष्यपत सांगतो खरंच एक नंबर टेस्ट, क्वालिटी पण एक नंबर. कितीला वडापाव आहे? 12 रुपये फक्त. नाथखुळा चव. आशिकला म्हणलं खा, अरे 2 मला घेतले, 2 त्याला घेतले, त्यांनी एकच खाल्ला, एक म्हणतो खा, अरे घे. मग तो म्हणला नको राव, म्हणलं नको. मग आम्ही मग तुम्हाला माहिती आहे, मग मी जेवायला अजिबात लाज किती बी येऊ द्या मग पुढं आणलं ना मग का ना. भाऊ संग चर्चा केली, भाऊ म्हणलं राव असं तसं फ्रँचायझीसाठी पोरं बांधतात येते. म्हणलं भाऊ कर चालू फ्रँचायझी, पण खरंच क्वालिटी एक नंबर आहे. मग तिथून निघलो, म्हणलं कटिंग बिटिंग करावं नाही का, लेस केस बिस वाढली होती राव, दाढी बिडी बघा ना बोकडा गदलती. मग डायरेक्ट मग मस्तपैकी मी काय केलं, डायरेक्ट म्हणलं चला गेलो टॉप इन टाऊन मध्ये, दिघीमध्ये आपल्या मित्राकडे. असं त्याला म्हणलं भाऊ एकच नंबर कटिंग झाली पाहिजे, नाद गोळा, हा विषय हाडच झाला पाहिजे, माणूस कसा दिसला पाहिजे, उठून 4 चौकात. म्हणलं ओके, त्याला फोटो टाकला, म्हणलं सांबाटाच करून टाक मला, सांबाटा विषय हाड, हा सांबाटा भाऊ सारखी एकदम झाली पाहिजे कटिंग. मग नादच गोळा त्यांनी लागला का मला, कार तार लागला बाजरायला. मस्तपैकी त्यांनी कटिंग माझी सांबाटा सारखी केली राव. नाथ गोळा त्याला म्हणलं भाऊ कुठं पांढरे केस झालेत राव, वरती दाढीमध्ये 1-2-4 पांढरे केस आहेत, जरा त्याला थोडं वाईच काळं कर की राव, जरा देखणं दुखणं दिसन राव थोडंसं, नाही का. हा हाय तरुण तवर घ्यायचं करून सगळी माझी आज्या. म्हणलं मस्तपैकी मग काय मी ताव मारा, त्याला म्हणलं कर काळी मरुदी जाऊ दे. केली काळी मस्तपैकी भाद्रानी, एकच नंबर विषय, एकदम गार वाटायचं राव काळं करताना. नादच गोळा, हा विषय आडच. मग मस्तपैकी धुतली वॉश केली. बिचाराची लय स्वस्त रेट राव, 100 रुपयामध्ये हेअर कटिंग, हेअर वॉशिंग, हेअर सेट सगळंच करून देते खपाखपमध्ये राव. नादच गोळा, हा एकच नंबर केलं. रेडी झालो मस्तपैकी, निघालो की मग परत बुलेटला मारले किक नाही राव बुलेटला, सॉरी बरं का, बटन स्टार्ट आहे. डांग 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 करीत निघालो. दुकानात आलो, मग प्रत्येक दिसला, प्रत्येकला टाकल्या 2-4 बुक्या, धाडूस. मग मस्तपैकी आरशात बघितलं, लय सुंदर मोकळा दिसत होता. मग काय आवरानाच, मग मी शेवा मारली ताव आणि मस्तपैकी एन्जॉय करत माझा दिवस अख्खा मस्त गेला. माझ्या कामाला लागलो. तर मित्रांनो कसा वाटला माझा ब्लॉग, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अजून याच्या पुढे काय बनवू मला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.